मुंबईमध्ये जाईन, छान जॉब करेन, सगळ्यांची इच्छा पूर्ण करेन. पण तसं काहीच घडत नाहीये, काहीच होत नाहीये. जॉबसाठी एवढी फिरतेय, इंटरव्ह्यू देते, पण सिलेक्शन काहीच होत नाहीये. तू बघतेस ना सगळं, का होतंय असं माझ्यासोबत? आणि आता बाबांचं पण आजार पण वाढत चाललंय ग. त्यांच्या औषधांचा खर्च नाही जमत येता मला. पण मला त्यांच्यासाठी खूप काय करायचं आहे ग. म्हणजे बघ ना, ज्या माणसाने आमच्यासाठी खूप राबलाय दिवस रात्र, हा त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये. खूप गिल्ट वाटतंय ग मला ह्याचं, की का करू शकत नाहीये मी. खूप इच्छा आहेत ग त्यांच्यासाठी मी खूप काही करावं असं, पण जॉबचं सिलेक्शन काही माझं होत नाहीये. म्हणजे बघ ना, ज्या माणसाने आमच्यासाठी स्वतःच्या मनाचा सुखाचा कधी तिळभर पण विचार नाही केला, हा त्याच माणसासाठी मी काहीच करू शकत नाहीये. का असं ग? त्यात आता बाबांच्या आजारपणाचा औषधांचा खर्च, अप्पूच्या शाळेची फी आणि रूमचं भाडं, खूप खूप म्हणजे खूप टेन्शन येतंय का मला. काय करू काहीच कळत नाहीये. असं वाटतं सगळं सोडून ना निघून जावं. म्हणजे नको आहे सगळं मला आता. हे बस झालं आता. हे खूप ड्रामा आहे या सगळा आयुष्याचा. नाही, पण मी हारणार नाहीये. माझा बाप्पा माझ्यासोबत नेहमी आहे. आपण उद्या जाऊया का सिद्धिविनायकला? उद्या मंगळवार पण आहे. माझा बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करेल. तू नेहमी माझ्या पाठीशी आहे. आणि हो, माझा बाप्पावरती खूप विश्वास आहे. तो कधीच मला एकटं टाकणार नाहीये. आपण उद्या नक्की जाऊ. आणि हा, मी बाप्पाशी खूप बोलेन. बाप्पा माझा नक्कीच माझं ऐकेल, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. माझा बाप्पा मला कधीच काहीच कमी पडू देणार नाही. धन्यवाद.